तुम्ही कधी Instagram उघडून असा विचार केला आहे का? सगळेच इतके आनंदी कसे? सगळेच फिरायला कसे जातात? सगळ्यांकडे महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे आणि परफेक्ट आयुष्य कसं आहे? आणि मग अचानक आपल्या आयुष्याबद्दल वाईट वाटायला लागतं. पण जर मी तुम्हाला सांगितलं की Instagramवर दिसणारं बरंच आयुष्य खरं नसतं. नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत की Instagramवर अनेक लोक फेक लाईफ का दाखवतात? ते खोटं का बोलतात? त्यानं त्याचा काय फायदा होतो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आपल्या मनावर काय परिणाम होतो? प्रत्येक माणसाला इतरांनी आपल्याला आवडावं असं वाटतं. हे अगदी नैसर्गिक आहे. पूर्वी लोक कौतुकासाठी मित्र, कुटुंब किंवा समाजाकडे पाहायचे. आज त्या जागी लाईक्स आणि फॉलोवर आले आहेत. जेव्हा आपल्या फोटोवर 100 लाईक्स येतात, ते आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं रसायन तयार होतं. हे रसायन आपल्याला आनंदाची भावना देतं आणि मग आपण पुन्हा पुन्हा तोच अनुभव शोधू लागतो. समजा तुम्ही सकाळी Instagram उघडलं. एक मित्र दुबईमध्ये फिरतोय, दुसरा नवीन कार घेतोय, तिसरा 5 स्टार हॉटेलमध्ये जेवतोय. हे पाहून आपल्याला वाटतं, माझं आयुष्य इतकं साधं का आहे? पण इथे सर्व मोठा सापळा आहे. तुम्ही त्यांच्या आयुष्यातील फक्त 1% पाहत आहात. बाकीचे 99% संघर्ष, तणाव, कर्ज आणि समस्या दिसत नाही. एक फोटो काढण्यासाठी काही लोक 20 ते 30 फोटो काढतात. त्यातून एक निवडतात. मग फिल्टर लावतात. ब्राईटनेस वाढवतात, स्किन स्मूथ करता, बॅकग्राऊंड बदलता आणि मग तो फोटो पोस्ट करता. लोकांना वाटतं वाह, किती परफेक्ट आयुष्य. पण वास्तव्य पूर्णपणे वेगळं असू शकतं. इन्फ्लुएन्सर वर सतत दबाव असतो. त्यांना कायम आनंदी दिसावं लागतं, कायम यशस्वी दिसावं लागतं. कारण लोकांना रियालिटीपेक्षा परफेक्शन जास्त आवडते. यामुळे अनेक जण मानसिक तणावाखाली जातात. पण सोशल मीडियावर ते हसतमुख दिसतात. जेव्हा आपण सतत दुसऱ्यांचं परफेक्ट आयुष्य पाहतो, तेव्हा आपण स्वतःची तुलना करायला लागतो. आपला आत्मविश्वास कमी होतो. आपण स्वतःला कमी समजू लागतो आणि हळूहळू आनंद कमी होतो. मित्रांनो, Instagram हे आयुष्य नाही. ते फक्त आयुष्याचं हायलाइटेड रील आहे. तिथे लोक त्यांचे सर्वोत्तम क्षण दाखवतात. संपूर्ण सत्य नाही. म्हणून पुढच्या वेळी Instagram स्क्रोल करताना हे लक्षात ठेवा. तुम्ही कोणाचं संपूर्ण आयुष्य पाहत नाही आहात. फक्त त्यांचे निवडक आणि सजवलेले रूप पाहत आहात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच रोचक फॅक्ट्स आणि सायकोलॉजी विषयांसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा, तुम्ही कधी Instagram पाहून स्वतःबद्दल वाईट वाटलं आहे का? धन्यवाद.